आपल्या घरात मस्तपैकी वर्षभर टिकेल अशा लोणचं तर आपण बनवतच असतो. पण तुम्ही कधी असं इन्स्टंट लोणचं ट्राय केलंय का? नसेल केलं ना, तर एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. रेसिपी अगदी सोपी आहे. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होते आणि चवीलाही खूप अशी चविष्ट बनते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे एक कैरी घेतलेली आहे. इथे मी इन्स्टंट लोणचं बनवत आहे. त्यामुळे एकच कैरीचा मी इथे वापर करत आहे. ही कैरी जास्त आंबट नाहीये, अगदी गोडसर खोबऱ्यासारखी ही कैरी आहे. तुम्ही तोतापुरी कैरी देखील वापरू शकतात. कम्प्लिटली तुम्ही तुमच्या आवडी-निवडीनुसार कैरी वापरू शकतात. फक्त कैरीचा आंबटपणा तुम्ही एकदा नक्की चेक करून बघा. आता ही कैरी मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे. याचा जो वरचा देठ आहे तो आपण येथे कट करून घेऊयात. कारण की यामधला जो चीक आहे यामुळे आपली जी कैरी जो इन्स्टंट लोणचं आहे तो इथे थोडंसं कडसर लागू शकतो. म्हणून इथे आपण तो कट करून घेतलेला आहे. आता या कैरीला तुम्ही असं बारीक-बारीक पीसेसमध्ये कट करून सुद्धा तुम्ही हे लोणचं करू शकता. पण मी इथे अगदी सोप्या पद्धतीने बनवत आहे. त्यामुळे याला ग्रेट करून घेत आहे. ग्रेट केल्याने काय होतं, चपातीला इझिली लागून हे आपल्याला खाता येतं आणि फोडे असेल ना, तो खायला आपल्याला थोडंसं कठीण जातं. आणि जर तुम्ही याला असं ग्रेट करून जर वापरणार असाल ना, तर ग्रेटर हे थोडंसं शक्यतो जाडसर असं घ्या. काही अशा प्रकारे तुमच्याकडे याच्यापेक्षा जाड देखील ग्रेटर असेल तरी देखील तुम्ही त्याचा वापर करू शकतात. अगदी खूप जास्त बारीक असणारं ग्रेटर तुम्ही शक्यतो इथे टाळा. कारण की यामुळे जो कैरीमधला जो रस आहे तो खूप जास्त रिलीज होईल. आता इथे मी सर्व कैरी इथे मस्तपैकी ग्रेट करून घेतलेली आहे. आता यासाठी आपण मस्तपैकी इन्स्टंट असं जो मसाला आहे तो बनवून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे. यामध्ये मी 1.5 चमचा इतपत जिरे घातलेले आहे. आता यामध्ये आपण 4 चमचे इतपत बडीशोप घालूयात. याचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो. त्यामुळे शक्यतो बडीशोप इथे तुम्ही थोडी जास्त 1-2 चमचे जास्त जरी घातली तरीही चालू शकतं. त्यामुळे मी इथं 4 चमचे इतपत बडीशोप घातलेली आहे. सोबतच इथे आपण 2 चमचे इतपत जी पिवळी मोहरी असते ती देखील इथे घालणार आहोत. तुमच्याकडे जरी ही मोहरी नसेल तर तुम्ही नाही वापरली तरीही चालेल. कम्प्लिटली ऑप्शनल आहे. त्याचबरोबर इथे अगदी पाव चमचा इतपत मेथी दाणा घालूयात आणि सोबतच यामध्ये आपण 2 ते 3 चमचे इतपत जी रेग्युलर मोहरी असते त्याचा वापर करूयात, म्हणे ती वापरूयात. तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही ही 5 चमचे वापरून देखील वापरू शकतात. आता हे मसाले आपण अगदी 1 मिनिटासाठी मंद फ्लेमवरती परतून घेऊयात. याचा आपल्याला अगदी कलर वगैरे चेंज करायचा नाही. फक्त यांचा जो फ्लेवर आहे तो रिलीज झाला पाहिजे आणि हलकासा सुगंध याला दरवळायला लागला की आपण लगेचच याला काढून घेऊयात. आता याला मी थोडंसं थंड केलंय आणि याला आपण ग्राइंडिंग जारमध्ये घालूया आणि अगदी जाडसर भरड याची आपण दळून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी बारीक पूड जरी केली तरीही चालेल. मी इथे याला अगदी रवाळ दळलेला आहे. आता यातलाच जो मसाला आहे, हे 4 चमचे मसाला आपण ते किसलेल्या कैरीमध्ये घालूयात. आता यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट घालत आहे. लाल तिखटची क्वांटिटी तुम्ही इथे कमी अधिक देखील करू शकतात. त्याचबरोबर पाव चमचा इथं हळदी पावडर घालत आहे. सोबतच इथे आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि 1 चमचा इतपत आपण इथे जी काळी तीळ किंवा कलोंजी असते ती इथे घालूयात. याचा जो फ्लेवर आहे यामध्ये खूप छान असा येतो. त्यामुळे शक्य असेल तर 1 चमचा हे नक्कीच घाला. काही ठिकाणी यामध्ये मेथी दाणे देखील घातले जातात. मी इथे घातलेले नाही, पण तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकतात. आता आपण यामध्ये 1 कप तेल घालूयात. तर 1 कप तेल मी इथं गरम करायला ठेवलेलं होतं. तेल हलकसं गरम झालं की यामध्ये आपण 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या अगदी रफली असं कुटून घेऊयात आणि यामध्ये ऍड करूयात. सोबतच इथे अगदी 2 ते 3 टीस्पून इतपत हिंग घालूयात आणि तेल थोडंसं हलकसं थंड झालं की हे तेल आपण लगेचच जो मसाले आणि कैरी आहे त्यामध्ये घालूयात. आणि आता हा तेल देखील थंड झालेला आहे. आता हे सर्व जिन्नस आपण मस्तपैकी एकजीव करून घेऊयात आणि बघा तयार झालं आहे आपलं इन्स्टंट असं लोणचं. चवीला हे इतकं टेस्टी लागतं की नाही, खूपच असं मस्त लागतं. तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. तुम्हाला खूप जास्त आवडेल. याला तुम्ही अगदी 15 ते 20 दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून एन्जॉय करू शकतात. हे इन्स्टंट लोणचं आहे त्यामुळे याच्याकडून जास्त काही अपेक्षा करू नका. कारण की यामध्ये पाण्याचा अंश आहे त्यामुळे हे जास्तीत जास्त 15 ते 20 दिवस नक्कीच टिकू शकतो. आता सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे हे स्टोअर करण्यासाठी तुम्ही शक्यतो काचेचा जो जार असतो त्याचा वापर करा. प्लास्टिकचा किंवा दुसरे कोणतेही मेटलचे धातू असलेलं जार यामध्ये अजिबात वापरू नका.
कारण की ते खूप जास्त रिॲक्टिव्ह असतात. आणि बघा तयार झालं आहे आपलं इन्स्टंट असं लोणचं. कशी वाटली रेसिपी मंडळी मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्कीच करा. चला मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत खात रहा.